सरकारने मराठा आरक्षण संबंधीच्या शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यानं आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। गावबंदी सोबतच आंदोलकांनी आता मंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमांना देखील कडाडून विरोध सुरू केला आहे। हे आता दिवसभर आपण बघतोच आहे। सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही विरोधाचा सामना त्यांना करावा लागतोय। अजित पवारांना त्यांच्याच बारामतीमधून मागे फिरावं लागलंय, तर आमदार रोहित पवारांना युवा संघर्ष यात्रा स्थगित करावी लागली आहे। कुठे वाहनांची तोडफोड तर कुठे घेराव, कुठे प्रदर्शन, अशा विविध माध्यमातून राज्यातला मराठा समाज अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय। आरक्षणावर तोडगा निघत नसल्यानं आता सर्वच नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। याचा धसका घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्यावर जाणं टाळलं। दुसरीकडे सकल मराठा समाजानं गळीत हंगाम शुभारंभाची मोळी सर्वसाधारण सभासदाच्या हस्ते टाकण्याची भूमिका घेतली। आमदार रोहित पवार यांच्यावर युवा संघर्ष यात्रा 2 दिवसात स्थगित करण्याची नामुष्की ओढवली। बीड जिल्ह्यातील मादळमोही गावात माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर लातूरमध्ये रविकांत तुपकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यातल्या मराठा समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय। प्रत्येक गावात आमरण उपोषण, आपल्या गावात किंवा आपल्या दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही आणि आपणही मराठा समाजानं कोणीच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या दारात जायचं नाही। गावबंदी फक्त सत्ताधाऱ्यांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर विरोधकांना सुद्धा याचा फटका बसू लागलाय। ज्या राजेश टोपे यांच्या मतदारसंघातून हे आंदोलन राज्यभरात पेटलंय, त्याच टोपे यांच्या घरासमोर आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालंय। काल रोहित पवारांनी त्यांची संघर्ष यात्रा स्थगित केल्यानंतर आज अजितदादांना माळेगावच्या कारखान्यावर मराठा आंदोलकांनी बंदी केली आणि दादांना अक्षरशः बारामतीतून मागे परतून इथं पुण्यात यावं लागलं। याच्यावरून ह्या सगळ्या सत्ताधारीच काय विरोधकांनी या मराठा आंदोलनाचा किती मोठा धसका घेतलाय हे स्पष्ट होतंय। मिरजमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्यात आले। मिरज विधानसभा क्षेत्रातले कार्यक्रम रद्द केले नाहीत तर ते उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। मराठा आंदोलकांनी कराड गो बॅकच्या घोषणा दिल्या। परिणामी कराड यांचे नांदेड शहरातले नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले। कुठेतरी जरांगे पाटलांनी बसलेल्या आंदोलनाला किंवा मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून जाणीवपूर्वक हे सरकार अशा मंत्र्यांना, ज्या मंत्र्यांना विधान परिषदेवर घेतलं, ज्या मंत्र्यांना राज्यसभेवर घेतलं, अशा मंत्र्यांच्या हातून असं कृत्य करण्याचं काम हे सरकार करत आहे। भागवत कराड यांचा ताफा आता अडवण्याचा प्रयत्न केला, अडू आणि भागवत कराडला नांदेडमधून कसं बाहेर जाणार नाही याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्याच गोवर्धनवाडीमध्ये गावबंदी करण्यात आली, त्यामुळे घरी जायचं तरी कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय। हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा मुलगा शिवाजी मुटकुळे याला मराठा समाज बांधवांनी घेराव घालून गावबंदी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं, तर आंदोलकांनी चर्चेची दारं खुली ठेवावीत असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय। एखाद्याच्या घरामध्ये जर दुर्घटना घडली आणि त्याच्या सांत्वनाला जर आम्ही जात असेल तर तिथं अडकवायचं, एखाद्या ठिकाणी जर अंत्यविधी असेल त्या ठिकाणी अडकवायचं। मला असं वाटतं की या भावना मी समजू शकतो, भावनांचा उद्रेक झाला, या मताशी दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु आरक्षण आम्हाला नक्की द्यायचं आहे, ते आम्ही देऊन दाखवू। परंतु आमच्या देखील सरकारच्या भूमिकेमध्ये येऊन या सगळ्यांनी विचार केला पाहिजे, कारण आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं। पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या महापूजेला येताना आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच या अशी भूमिका मराठा समाजानं घेतली आहे। एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी शांततामय मार्गाने उपोषण सुरू केलं होतं, पण नेत्यांना गावबंदीची घोषणा होताच राज्यभरात त्याचं लोण पसरलंय। कार्यकर्ते थेट नेत्यांना विरोध करू लागलेत। परिणामी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची गरज निर्माण झाली आहे। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।